Good morning student, good morning to all of you. We have discussed in the chapters introductions of the analytical chemistry. In this video we have discussed the topic is the first the solution concentration terms of the solution. In the concentration terms of the solution, what is solution? The solute plus solvent is called as solvent. याच्यामध्ये आपण जर म्हटलं की सोल्युशन म्हणजे काय होते तर सोल्युशन म्हणजे काय तर सोल्युशन is called as is equal to or solution is equal to solute plus solvent. ठीक आहे काय होतो solute plus solvent and this solute plus solvent is called as solution. म्हणजे सोल्युशन जर आपण या ठिकाणी बघितलं तर त्याच्यामध्ये काय असते एक स्टेट जी असते ती असते सोल्यूट स्टेट and another state is the solvent state and then the what is solute and what is solvent. And next first is the solute. And what is solute? The concentration is less in the solution. Concentration is less in the solution. It's called solute. And then next is the solvent. Next term is solvent. And what is solvent? Then the concentration. Next is the concentration is more in solution. In solution is called solvent. ठीक आहे याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इन द एक्झाम्पल इज द शुगर सोल्यूशन. In the sugar solution, the sugar plus water. In the sugar solution, sugar is the solute, and the water is the solvent. ठीक आहे water काय आहे याच्यामध्ये solvent आहे. तर शुगर सोल्युशन घेतलं शुगर सोल्युशन आहे त्या शुगर solution मध्ये sugar plus water and this the sugar is the solute because the concentration is the less in the solution. This terms is called as solute and the concentration is the more in the solution is called as solvent. ठीक आहे आता याच्यामध्ये शुगर आपण ही लेस अमाउंट मध्ये टाकतो शुगर सोल्युशन मध्ये आणि वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन काय असते सोल्युशन मध्ये जास्त असते म्हणून आपण त्याला काय म्हणतो सॉल्व्हंट म्हणतो. किंवा आपण असं सुद्धा सांगू शकतो की द सबस्टन्स विच कॅन बी डिझॉल्व जो डिझॉल्व होतो तो सोल्यूट अँड द सबस्टन्स विच कॅन बी डिझॉल्व अँड तो काय करून घेतो डिझॉल्व करून घेतो. ठीक आहे त्याला आपण म्हणतो सॉल्व्हंट. अशा प्रकारची ही जी टर्म्स आहे त्याला म्हणतो आपण सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. अँड व्हॉट इज सोल्यूट द कॉन्सन्ट्रेशन इज द लेस इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज सोल्यूट. द कॉन्सन्ट्रेशन इज मोर in the solution is called as solvent. And next term is the concentration terms of the solution is called as the molarity. Next is the molarity and next terms is the mole fraction. The first term is the molarity. ठीक आहे त्याच्यामधली पहिली जी टर्म्स आहे ती टर्म्स बघू आपण. फर्स्ट टर्म इज द molarity. ठीक आहे and what is molarity is this molarity denoted by the symbol capital M. कशाने डिनोटेट करतो आपण कॅपिटल M ने डिनोटेट करतो. and then the molarity, what is molarity? It is defined as the numbers of moles of it is the numbers of moles of solute, numbers of moles of solute present in 1 liters of solution. ठीक आहे काय म्हटलं की इट इज द डिफाइंड ॲज द नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liters ऑफ सोल्युशन. म्हणजे कुणाचे नंबर्स ऑफ मोल्स कुणाचे सोल्यूटचे नंबर्स ऑफ मोल्स. ठीक आहे हे इथं बघा आपण लिहिलेलं आहे द नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liters ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन मध्ये आपण जे सोल्युशन बनवतो त्याला म्हणतो आपण मोलॅरिटी. मोलॅरिटी इट इज डिफाइंड ॲज द नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liters ऑफ सोल्युशन अँड मोलॅरिटी इज डिनोटेड बाय M. ठीक आहे याच्यामध्ये काय म्हटलं आपण नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. मग या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे नंबर्स ऑफ moles of solute and divided by काय म्हटलेला in the present in 1 liters of solution म्हणजे काय झालं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. काय घेणार या ठिकाणी
व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, कशामध्ये घेतो आपण या ठिकाणी इन लिटर. अँड देन द नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार, मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय काय ना, मोलर मास ऑफ सोल्यूट and multiply by काय आलं, वॉल्यूम, काय वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन कशामध्ये, लिटर मध्ये. समजलं, वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. and next and the mass of solute denoted by W2 and the mass molar mass of solute is the denoted by M2. next आपल्याला जर M equal to काय लिहायचं असेल, this is the W2 multiplied by 1000 and divided by is the M2 multiplied by in the volume of solution in कशामध्ये, आता मी 1000 मल्टिप्लिकेशन मध्ये जर लिहिला तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हा आता लिटरचं कन्वर्शन कशामध्ये करणार, मी या ठिकाणी ml मध्ये करणार. समजलं का, कशामध्ये, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन द ml. तर अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करता येईल कोणती, मोलॅरिटी. आता मोलॅरिटी मध्ये काय म्हटलंय की नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द 1 liters of solution. And then the molarity denoted by the capital letter M and the numbers of moles of solute divided by volume of solution in liter. And then the numbers of moles of solute, the formula काय आहे, mass of solute divided by molar mass of solute and multiply by volume of the solution in the liter. ठीक आहे. next is the W2 is the mass of solute, next M2 is the mass of molar mass of the solute and next multiply by 1000 divided by the volume of solution in the ml. ठीक आहे. त्याचं कन्वर्शन आपण लिटरचं कन्वर्शन 1 liter is equal to 1000 ml and then the multiplication is the 1000. ठीक आहे. तर हे झालं आपलं मोलॅरिटी. आता याच्यामध्ये याचं युनिट काय आहे, युनिट्स फॉर मोलॅरिटी. ठीक आहे, काय म्हटलं आता याचं युनिट्स फॉर मोलॅरिटी अँड द मोलॅरिटीचं युनिट काय आहे, तर कशामध्ये घेतलेलं आहे, नंबर्स ऑफ मोल्स अँड नंबर्स ऑफ मोल्सचं युनिट काय लिहितो आपण, मोल. कशाने मोजतो आपण, मोलनी त्याला मेजर करतो. अँड देन the volume of the solution in the liter and that the units for the molarity is the mole per liter. कशामध्ये आपण मोजणार, mole per liter. this is the units for the molarity. next terms is the molarity. ठीक आहे, नोट डाउन करून घ्या. या ठिकाणी काय आहे की it is the divided as the numbers of moles of solute present in the 1 liters of the solution. this is the molarity and then the molarity is measured in the mole per liter. कशामध्ये मोजतो आपण त्याला, mole per liter मध्ये. next terms is the molarity. And this molarity is denoted by the symbol. ठीक आहे, कशाने डिनोटेड करतो, next is the molarity and molarity denoted by the symbol small m. And then it is defined as the numbers of moles of solute present in 1 kg of solvent. ठीक आहे, इथे काय घ्यायचं आपल्याला, 1 kg of solvent. the numbers of moles of solute present in 1 kg of solvent and then the molarity M is equal to काय ना, numbers of moles of solute divided by काय ना, divided by mass of solvent. ठीक आहे, काय येणार या ठिकाणी, mass of solvent and mass of solvent in कशामध्ये आहे तो, kg मध्ये. and then the numbers of moles of solute is equal to mass of solute divided by molar mass of solute molar mass of multiplied by and the mass of solvent in kg. कशामध्ये असेल, kg मध्ये. and then next equation the molarity M is equal to the mass of solute is denoted by W2 multiplied by 1000 divided by molar mass of solute as denoted by M2 multiplied by in the mass of solvent in kg चं कन्वर्शन आता कशामध्ये असेल, ग्रॅम मध्ये. mass of solvent and this mass of solvent
इन कशामध्ये ग्रॅममध्ये. ठीक आहे. अँड दिस इज द नेक्स्ट द इक्वेशन इज द मोलॅरिटी स्मॉल m the W2 multiplied by 1000 divided by M2 multiplied by mass of solvent in gram. ठीक आहे. अँड देन युनिट्स. ठीक आहे. युनिट्स फॉर मोलॅरिटी. कशाचं युनिट्स आहे? मोलॅरिटीचं युनिट्स आहे. तर मोलॅरिटीचं युनिट काय येणार? नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मेजर इन मोल्स. ठीक आहे. कशामध्ये मोजतो आपण? मोल मध्ये. अँड देन द प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट अँड दिस इज द मोल पर kg. ठीक आहे. कशामध्ये युनिट येणार? मोल पर kg. अँड दिस इज द युनिट्स फॉर द मोलॅरिटी. नेक्स्ट टर्म्स इज द मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. कोणती टर्म्स बघायची आपल्याला? मोल फ्रॅक्शन. दोन्ही टर्म्स ह्या मोलॅरिटी आणि मोलॅरिटी ह्या दोन्ही टर्म्स आपल्याला या ठिकाणी नोट डाऊन करायच्या. त्याच्यानंतरची टर्म बघू आपण कोणती? मोल फ्रॅक्शन. नेक्स्ट इज द मोल फ्रॅक्शन. Number 3 is the mole fraction. Mole and fraction. And this mole fraction denoted by the letter x. And what is mole fraction? It is the ratio of numbers of moles of particular component and to the total numbers of moles of component present in the solute. म्हणजे या ठिकाणी जी काही रेशो आहे हा काय मोल फ्रॅक्शन म्हणजे इट इज द रेशो. It is the ratio of numbers of moles of particular component to the total numbers. It is the ratio of numbers of moles of particular component to the total numbers of moles of solution. Total numbers of moles of solution. ठीक आहे. आता याच्यामध्ये मोल फ्रॅक्शनचं फॉर एक्झाम्पल मध्ये की काय म्हटलं? इट इज द रेशो ऑफ द नंबर्स ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनेंट. म्हणजे एक पर्टिक्युलर कंपोनेंट अँड टू द टोटल नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. ठीक आहे. तर सोल्युशन मध्ये आपण काय घेतलं? व्हॉट इज सोल्युशन? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. अँड देन द पर्टिक्युलर कंपोनेंट. जसं मला फर्स्ट याच्यामध्ये जर काय काढायचं असेल की मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट काढायचं असेल, काय काढायचं असेल? फर्स्ट मी या ठिकाणी काढणार मोल fractions of solute and then the mole fractions of solute denoted by x2. कशाने डिनोटेट करू? x2 नी. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट डिनोटेड बाय x2 and then पर्टिक्युलर कंपोनेंट कोण आहे? आता या ठिकाणी सोल्यूट आहे. and then the mole fraction मध्ये आपण काय म्हटलेलं आहे? it is the ratio of numbers of moles of particular component and particular component is the solute component and then the ratio of numbers of moles of सोल्युशन. ठीक आहे. आणि डिवायडेड मध्ये काय येणार? नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणून या ठिकाणी नंबर्स ऑफ, ठीक आहे, नंबर्स ऑफ मोल्स ऑफ काय म्हटलं आपण? सोल्यूट. अँड नंबर्स ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटला आपण लिहितो फॉर एक्झाम्पल मध्ये n2 अँड n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2 because this n2 is the numbers of moles of solute divided by numbers of moles of solvent plus numbers of moles of solute and this is the numbers of moles of solution and this is the total numbers of moles of solution. Next is the mole fractions of, this is the mole fractions of solute and this is denoted by x2 is equal to n2 divided by n1 plus n2. Next is the equation with the mole fractions of solvent, mole fractions of solvent and mole fractions of solvent is denoted by letter x1 and next is the denoted by n1 divided by n1 plus n2 and next is the mole fractions of solute plus mole fractions of solvent is the unity. Next is the mole fractions of solute plus mole fractions of solvent and then additions of the equation number 1. This is the equation number 1 and the next is the equation number 2 and equation number 1 and equation number 2 add and to gives the unity. The mole fractions of solute, mole fractions of solute plus mole
solvent is equal to 1. Next is the mole fractions of solute denoted by H2 and त्याच्यानंतर mole fractions of solvent is denoted by X1. आता याच्यामध्ये मी जर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जरी लिहिलं बघा याच्यामध्ये mole fractions of solute and solute is the N2 divided by N1 plus N2 and plus next is the N1 divided by N1 plus N2 and next is equal to next is the N2 plus N1 divided by N1 plus N2 and next N1 plus N2 याला आपण इंटरचेंज सुद्धा करू शकतो म्हणून याला लिहू शकतो आपण N1 plus N2 कारण की दोन्ही टर्म कशा आहेत पॉझिटिव्ह मध्ये आहे N1 plus N2 divided by N1 plus N2 and next is equal to 1 and this is the unity means the x1 plus x2 is equal to 1 and this is the unity. Mole fractions of solvent plus mole fractions of solute is 1. ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे आहे मोल फ्रॅक्शनचे टर्म्स काय करता येतील लक्षामध्ये ठेवता येतील. फर्स्ट इट इज द डिफाइंड ॲज इट इज द रेशियो ऑफ नंबर्स ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनेंट टू द टोटल नंबर्स ऑफ moles of solution and hence the first is the find out the mole fractions of solute is H2 is equal to N2 divided by N1 plus N2 and mole fractions of solvent is equal to X1 and divided by N1 divided by N2 and then additions of the mole fractions of solvent याच्यामध्ये आता आपण इंटरचेंज सुद्धा करू शकतो. इथं जर मी काय घेतला सॉल्व्हेंट घेतला and next is the mole fractions of solute and next the equations is the N1 and then N2 and next additions is the N1 plus N2 and divided by N1 plus N2 because the denominator terms is the same and next the equation is equal to 1 and mole fractions of solute plus mole fractions of solvent is equal to 1 and this is the topic is the mole fractions molality and molarity. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला हा जो चॅप्टर्स आहे संपलेला आणि त्याच्यानंतरचा जो चॅप्टर्स आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.